ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, एक लेजंड समालोचक आहेत। आज आमचं देखील भाग्य आहे की त्यांच्या समवेत आज भरपूर दिवसानंतर समालोचन करण्याची संधी मिळते। सिद्दीकजी भाबे सरांना ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। धन्यवाद रोशन संते। दोस्तों, आप देख रहे हैं वावोलीकर चषक 2022। आप सभी का हार्दिक स्वागत है। देखिए, अक्सर कहा जाता है मी मुंबईकर, मी नासिककर, मी भिवंडीकर, मी पनवेलकर, लेकिन अब लोग कहेंगे कि मी वावोलीकर। वावोलीकर चषक को वाकई में सुपर सैटरडे बहुत बिजी रहेगा। इस दिन इस कप का विजेता भी घोषित होगा और 8:30 बजे यहाँ पर कव्वाली का एक जंगी मुकाबला रहेगा अजीम नाज़ा और शबनम बानो के बीच में। देखना है अजीम नाज़ा, हम गज़ल में तेरा चर्चा नहीं होने देते, तेरी यादों को भी रुसवा नहीं होने देते। तो उस जंगी मुकाबले को भी सुनना और देखना ना भूलिए। तौसीफ शेंदू की एक और पेशकश। बैक टू क्रिकेट नाउ। खेल की शुरुआत होती हुई पिंपलोली ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। ओम साई माजरली को बल्लेबाजी की दावत दी है। पहले मुकाबले में दीपक कांबा का सपना खत्म हो गया। सचिन 11 नालिम्बी के सामने। दूसरा मुकाबला आपके सामने चलता हुआ। मौसम इस सीज़न में तो गुलाबी सर्दी का महीना चल रहा है, हालांकि धूप काफ़ी खिली हुई है, तापमान ज़रूर बढ़ा है, लेकिन देखना है कि मैच का तापमान कब बढ़ता है। तर एक सुवर्ण संधी आलेली आहे ओमसाई मांजरली या टीमला। प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक फहीमजी जुवारी साहेबांकडून 1000 रुपये आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौसिफजी शेंदू साहेबांकडून देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। प्रत्येक षटकारासाठी ओमसाई मांजरली या टीमला ही सुवर्ण संधी आहे। क्या बात है, यानी आपने एक सिक्सर लगाया, मानो 3000 रुपये आपने जीत लिए। क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल गावदेवी पिंपलोली या टीमला। ये डिजिटल पेमेंट नहीं है, कैश पेमेंट है, इसीलिए तो काफ़ी मशहूर है यहाँ पर तौसीफ शेंदू और फ़हीम जुवारी साहब। पिंपलोली टीम के कैप्टन दोनों ओपनर बीच मैदान पे जाते हुए इस वक्त ओम साई स्पोर्ट्स मांजरली के, ये आप देख सकते हैं 4 कैमरों का संगम। वाटर टेलीकास्ट फ्रॉम 10 क्रिक लाइव। टेलीकास्ट दुनिया का बड़ा नाम, बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं। 4 डिफरेंट कैमरों से 4 एंगल से बताया जा रहा है। कल्पेश घारे और प्रदीप गायकर, ये दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए गेंदबाजी के लिए। देखना है कि इस वक्त पिंपलोली की तरफ से कौन से गेंदबाज आते हैं। दीपक गरत को मोर्चे पे लगाया गया है। आप सभी का हार्दिक स्वागत है। इस शो को सफल बनाने के लिए देखिए, टीमें मैदान में खेलती है, लेकिन बाहर जो ऑर्गेनाइज करना होता है वो सबसे बड़ा चैलेंज होता है। इस चैलेंज को स्वीकार किया तौसीफ शेंदू ने। सीमान मुल्ला, अब्दुल मुल्ला, तोहीद पाल्टे, शरोश काजी, उमेर सहरे, नू जुवारी, सफ़वान बुबेरे, समीर सरोले, कैफ सरोले, मारूफ शेंदू और तकी जुवारी ने, इन सभी का विशेष धन्यवाद। हालांकि काफ़ी सहयोग भी रहा है यहाँ पर
हमारे बहुत ही मशहूर फ़हीम जुवारी साहब का और जावेद मुंडे साहब का। यह सुन के आगे भावी सरपंच लिखा है जावेद मुंडे साहब। और देखना है कि जावेद मुंडे सफलताओं के झंडे तो गाड़ चुके, लेकिन कौन सी टीम सफलता यहाँ पर करती है। खेल की शुरुआत होती हुई कल्पेश घारे सामना करें पहली गेंद का, बैकफुट पे गए, कट किया गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ, पॉइंट बाउंड्री पर 4 रन। जगह दी थी क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल संगीत और क्लासिकल क्रिकेट की बात ही कुछ और होती है। क्लासिकल संगीत कानों में रस घोल देता है और क्लासिकल क्रिकेट आंखों में समा जाता है। लता मंगेशकर के लिए यहाँ भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई है। उनके गाने तो ऐसे थे मानो जिसका जिक्र करना अल्फाज कम पड़ जाए। जरा सी आर्ट होती है तो दिल सोचता है। कट करने की कोशिश, पीछा किया था गेंद का, वाइड। हालांकि प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी को बैट्समैन ने 2 से पकड़ने की कोशिश की थी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा है। कल्याण ग्रामीण का क्रिकेट फलता फूलता हुआ, और इसमें बहुत बड़ा रोल 10 क्रिक लाइव का भी है। स्विंग किया, ऊपर लगी है, नॉन स्टॉप बाउंड्री पर 4 रन। लगी थी, किस्मत वाला चौका बनता हुआ। देखिए क्रिकेट में भी नसीब का अमल दखल जरूर है। 98% आपका प्रयास है और 2% आपका भाग। हुक कर दिया है, गेंद स्क्वायर लेग पर, खाली क्षेत्र है, बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। तीन चौके लगा दिए हैं और कहा जाता है इस इलाके में कि माजरली के रन मशीन है। भिवंडी क्रिकेट में आप लोग तो हमेशा सुनते होंगे, 1999 से कई खिलाड़ियों को मैंने नाम दिए, लेकिन भिवंडी की रन मशीन विकी मात्रे। बल्लेबाजी बहुत अच्छी कर रहे हैं इस वक्त कल्पेश घारे। जहां की गेंद वहीं शॉट खेल रहे हैं। महंगे साबित होते हुए दीपक घड़त, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा आगे बढ़ के केवल टर्न कर दिया कलाइयों के बलबूते पे। मिड विकेट पे खिलाड़ी थे 30 गज पे, 1 रन आता हुआ। बढ़िया शुरुआत, फ्लाइंग स्टार्ट यहाँ हम कहेंगे मंजरली टीम की। 14 रन बिना कोई विकेट के। आप देख रहे हैं वावलीकर का अद्भुत तोहफा। इस मरतबा लीडिंग एज है और पहला विकेट गिरता हुआ डीपीश गली। बैट्समैन प्रदीप गायकर 0 पर। विकेट गिरा, ये देखते हैं किस तरह से गिरा था रिप्ले में। इन फ्रंट ऑफ द विकेट खेलना चाहते थे, सिर आसमान में, गेंद आसमान में और गली में आउट हुए। गली क्रिकेट की हो या महबूब की, गली के चक्कर अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है और पकड़े गए वहां पर प्रदीप गायकर। इस मरतबा क्या गेंद थी, अनअपेक्षित उछाल था। नए बैट्समैन ने पुश जरूर किया था, कल्पेश ने, बच गए वहां पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन।
1 ओवर की समाप्ति और 1 विकेट। यस, ये शो आप तक लाए वावली टाइगर्स ग्रुप। वावली कर का वो शो जो क्रिकेट में एक नया कीर्तिमान लिखने जा रहा है। इतनी बड़ी स्पर्धा, इतना बड़ा अरेंजमेंट, इतना बड़ा मैनेजमेंट, आउटस्टैंडिंग। एक ओवर बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं यहाँ पर ओम साई माजरली स्पोर्ट्स की। कुल मिलाकर रन बने 15। उनकी रन मशीन अब माजरली बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। बैट्समैन कल्पेश घारे 14 पे बल्लेबाजी कर रहे हैं। नए बैट्समैन दीपक घारे अब नॉन स्ट्राइक पर हैं, जबकि कल्पेश ही सामना कर रहे हैं गेंदबाज महेंद्र रोने। हमारे ठीक दाईं ओर महेंद्र सिंह धोनी और करीब विराट कोहली स्टैंड है। ये बहुत बड़ी बात है कि सभी खिलाड़ियों के स्टैंड है। एबी डिविलियर्स, इरफान पठान, अजहरुद्दीन, वीरेंद्र सहवाग स्टैंड। इस मरतबा शफल करके हुक करने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद विकेट कीपर के पास। बढ़िया गेंद। हर स्टैंड पे जो नाम है उन्होंने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में काफी धूम मचाई। इस मरतबा हुक कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग पर, 4 रन। इरफान पठान पाकिस्तान के सामने पहले ओवर में टेस्ट हैट्रिक करने वाले वो दुनिया के दूसरे गेंदबाज और भारत के पहले। यही तो उनको मैंने पूछा था कि आपका बेस्ट परफॉर्मेंस कौन सा है, तो उन्होंने कहा था T20 वर्ल्ड कप। आपको मिसबा का वो शॉट याद होगा, उसमें वो मैन ऑफ द मैच बने थे। और पाकिस्तान के सामने टेस्ट क्रिकेट में पहले ओवर में हैट्रिक। हालांकि कैच महंगा भी पड़ सकता है। इस मरतबा फिर से टॉप एज। एक देखना अंपायर का क्या निर्णय है। ऊपर लगी थी हाथों में, बैट्समैन बच गए। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 21 रन। अगर हम देखें तो उसके बाजू जो स्टैंड है मोहम्मद अजहरुद्दीन, भारत के पहले कैप्टन ऐसे थे जिन्होंने भारत को जीत का चस्का दिलाया। आपको वो मोमेंट याद होगा, इस गेंद के बाद मैं आपको बताता चलूंगा। राइट आर्म ओवर द विकेट, स्लॉक किया, पीछे खिलाड़ी, मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 रन। छह रन से उछलता हुआ स्कोर इस वक्त पहुंचा है 27 पर। अजहरुद्दीन की बात चल रही है और पहले विकेटों पे देखा जाता था अगर मुकाबला बराबरी पे छूटता था।
राइट आर्म ओवर द विकेट, स्लॉक करने की कोशिश, आउट एलबीडब्ल्यू। बड़ा झटका लगता हुआ कल्पेश घारे, रन मशीन वापस लौटती हुई। रोहन स्पोर्टर आई एकवीरा माजर्ली, स्कोर है इस वक्त 27 रन। इस वक्त स्कोर है 27 रन और विकेटें गिरी है यहाँ पर 2। मोहम्मद अजहरुद्दीन की बात कर रहा था मैं। वो मुकाबला आपको याद होगा भारत पाकिस्तान का हो रहा था। उस वक्त विकेटों पे देखा जा रहा था, नॉन स्ट्राइक के बैट्समैन ने अब्दुल कादिर को कहा रन नहीं लेना है। वो रन लेने गए, स्क्वायर लेग से अजहर का थ्रो आया, वो आउट हुए। वो 7वां विकेट था, भारत जीत गई। उसके बाद जो स्टैंड है महेंद्र सिंह धोनी, दुनिया के बेस्ट फिनिशर माइकल बेवन के बाद। इस मरतबा ड्राइव किया गेंद को, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, 1 रन आता हुआ स्कोर में। माइकल बेवन के बाद महेंद्र सिंह धोनी, आपको तो याद होगा 2 अप्रैल 2011 का वो फाइनल मुकाबला जो वानखेड़े स्टेडियम में खेला गया था। वहाँ पर आमिर खान भी थे, रजनीकांत भी थे। इस मरतबा टर्न करने की कोशिश, 1 रन बनता हुआ, कोई बात थ्रो। देखिए वहाँ पे आमिर खान भी थे, रजनीकांत भी थे और धोनी ने सिक्सर लगा के वर्ल्ड कप जीता है। किसी ने कहा होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी। एक जगह जब जमा हो तीनों, रजनी, गजनी और धोनी। एबी डिविलियर्स, ये खिलाड़ी की जितनी भी सराहना की जाए क्रिकेट में वो कम है। आसमान में तान दिया है, पीछे खिलाड़ी है और आउट हो गए बैट्समैन। आए थे क्रिकेट में तो ऐसा लग रहा था कि इस खिलाड़ी के बल्ले में भी स्प्रिंग है और बदन में भी। कहीं पे भी बैठ के स्लॉक स्वीप उन्हीं की देन है और 31 गेंदों में सबसे फास्ट सेंचुरी का रिकॉर्ड उनके नाम है। पहले शाहिद अफरीदी के नाम था, कैरी एंडरसन ने 1 जनवरी 2014 को रिकॉर्ड तोड़ा और उस रिकॉर्ड को एबी डिविलियर्स ने ऐसे तोड़ा जो शायद ही अब मुश्किल है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त सुभाष गायकर। एबी डिविलियर्स दुनिया क्रिकेट के 360 डिग्री मैन, 29 रन। देखिए प्रेशर क्या रहता है, 3 बार स्कोर कहा, चौथी बार पूछा गया। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए दीपक घरत सामना करेंगे बैट्समैन भूषण गायकर। अच्छी गेंद, पैरों से टकराई, सवाल पूछा, नॉट आउट। एबी डिविलियर्स ने जब 31 गेंदों पे शतक लगाया था तो वेस्टइंडीज के कैप्टन ने अपने फील्डरों को गिना था। उनको ये शक था कहीं 11 की जगह 10 तो फील्डिंग नहीं कर रहे, जिस तरह 20 से शॉट कर रहे। देखिए T20 क्रिकेट तो बहुत पहले आया था, बाद में खेला गया। नागपुर में जो नेहरू कप हुआ था उसमें पाकिस्तान और इंग्लैंड का जो मैच था वो 20 ओवर का हुआ था।
इस मरतबा वाइट। डे नाइट क्रिकेट के बहुत बड़े खिलाड़ी थे एबी डिविलियर्स, जबकि डे नाइट क्रिकेट की शुरुआत 17 फरवरी 1985 को हुई थी। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड पे पहला मुकाबला इंग्लैंड और ऑस्ट्रेलिया के बीच खेला गया था। उससे पहले कैरी पेकर ने हालांकि रात के मुकाबले किए थे। बहुत कुछ क्रिकेट में अलग है। रंगीन जो कपड़े आए 1992 के वर्ल्ड कप में आए। उससे पहले जितने भी वर्ल्ड कप हुए उसमें खिलाड़ी सफ़ेद कपड़ों में खेला करते थे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा शॉट तो अच्छा नहीं है, केवल पुश किया। पुश करो और खुश रहो। एक रन आता हुआ स्कोर में। स्कोर 30 पे पहुंचा है यहाँ पर ओम साई स्पोर्ट माजरली का। दोनों कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल है। धड़ाकेबाज रोहन, नाम तो अच्छा है, देखना है कितने धड़ाकेबाज बल्लेबाज हैं। और आई एक्विरा माजरली के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में पहुंच जाना है। ओवर नंबर 3 चल रहा है। गेंदबाजी कर रहे हैं दीपक घरत। हुक करने की कोशिश, बाउंसर गेंद वाइड, बैट्समैन के रीच के बाहर थी और 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर गेंदबाज को एक बाउंसर अप कर चुके हैं। स्कोर है इस वक्त 32 रन। हमारे दाईं ओर विराट कोहली स्टैंड है। फिर से बाउंसर और देखना अंपायर का क्या निर्णय है। नो बॉल, दूसरा बाउंसर किया। यस, नो बॉल फ्रीट, बढ़िया अंपायरिंग। विराट कोहली के बारे में जितना कहा जाए कम है। अगर सचिन तेंदुलकर के रिकॉर्ड की तरफ कोई पहुंच सकता है तो सिर्फ विराट। 27 शतक टेस्ट क्रिकेट में, 43 शतक ओडीआई में, और बैकलिफ, छोटी बैकलिफ में वो उनकी बल्ला आधा ही उठता है, गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर चली जाती है। 6 रन। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा पुल जरूर किया है, गेंद हवा में है, नो मैच लैंड में जाती हुई। पीछे से खिलाड़ी आए हैं, 2 रन बना लिए। देखिए कहीं ना कहीं कल्पेश गाड़े के आउट होने के बाद रन उतने तेजी से नहीं बन रहे। 3 ओवर की समाप्ति, रन बने 35, विकेट गिरे 3, ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। दूसरी बात यह कि जब भिवंडी में आईपीएल खेले ले सरफराज खान आए थे तो उनको एक सवाल मैंने किया था, आप रॉयल चैलेंजर्स के लिए खेलते हैं, आपके कप्तान विराट कोहली है। दुनिया क्रिकेट का कहना है गोली से नहीं कोहली से डर लगता है। लेकिन आजकल बहुत कुछ कोहली के साथ भी इस वक्त होता हुआ, लेकिन क्लास इज परमानेंट। ऐसा बहुत कम क्रिकेटर्स रहते हैं। हमारे बाईं और जो स्टैंड है वीरेंद्र सहवाग, सुल्तान का मुल्तान, मुल्तान का सुल्तान। क्या बल्लेबाजी की थी उन्होंने जब पाकिस्तान के सामने ट्रिपल टोन लगाया था। देखिए सहवाग एक ऐसे बैट्समैन थे ना उनको कप्तान खामोश रख सकता था ना गेंदबाज, वो अपना स्वाभाविक खेल खेलते थे। और दुनिया क्रिकेट में बहुत कम ऐसे ओपनर्स आए हैं जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी की शुरुआत की। हालांकि ताबड़तोड़ बल्लेबाजी का दौर 1992 के वर्ल्ड कप में शुरू हुआ था, जब न्यूजीलैंड के काटकोने वाले ग्राउंड पे ग्रेट बैच ने दुनिया क्रिकेट को बहुत तोड़ डाला था। लेकिन जोड़ी मशहूर हुई शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट के नाम से जाने वाले कालू वितरना और सनत जयसूर्या की। ये जोड़ी ने जो पहले इनिशियल ओवर में धमाल मचाई थी, वहीं से ताबड़तोड़ बल्लेबाजी की शुरुआत हुई। 1996 के वर्ल्ड कप में हालांकि फाइनल में सनत जयसूर्या 5वीं गेंद पे 0 पे आउट हुए थे, रन आउट। लेकिन उसमें जो अरविंद डी सल्वा ने इनिंग खेली थी, कमेंटेटर ने कह दिया था दिस इज द बेस्ट इनिंग अरविंद डी सल्वा की, जो 73 रनों की इनिंग थी। खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर कुल मिलाकर रन बने 35। वावली एंड से अब
मोहन रोनी को बुलाया गया है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत बढ़िया गेंद, लग नहीं रहा है कि इतनी रफ्तार है। टिप्पा खाने के बाद बैट्समैन के इरादे बल्ले दोनों को बीट करते हुए विकेट कीपर के पास। फुल टॉस गेंद, टर्न कर दिया पैरों के सामने, ये देखिए क्या छूटा। इसीलिए तो मैं कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 पे पहुंचा है। विकेटों को हम देखें तो विकेटें गिरी है 3, 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बढ़िया वाइड यॉर्कर। देखिए रोशन संते जी, हालांकि रोशन संते ने पहले TDPL में मेरे साथ भिवंडी में जो हुआ था उसमें साथ निभाया था, ऑक्शन में भी हो रहे थे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्विंग एंड मिस। क्या बॉलिंग हो रही है, मानो कोई कॉइन रखा है जिस पे गेंदबाजी कर रहे। बाएं हाथ का गेंदबाज जब सुर ताल में रहता है तो फिर उसको खेलना भी मुश्किल रहता है। देखना है कि कुछ कान मंत्र नॉन स्ट्राइक से आकर दिए सुभाष गायकर ने भूषण गायकर को। शायद ये कह दिया होगा, गायकर कुछ तो कर इस गेंद पर। वहां पर कप्तान ने भी गेंदबाज को कहा है, दे देना आराम से नहीं, ले लेना आराम से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए उछाल दिया गेंद को, पीछे खिलाड़ी, मस्तक पे दस्तक, 6 रन। आइए एक बेरा मांजरडी के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है टॉस के लिए। धड़ाकेबाज आ चुके हैं, देखना है कितने धड़ाकेबाज बल्लेबाज हैं धड़ाकेबाज के पास। इस मरतबा फुल पावरफुल खींच के मारा, 6 रन। हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुभाष गायकर ने शायद सही टिप दिए थे भूषण को, दे देना आराम से। 2 सिक्सर लगा चुके हैं और 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर अब बहुत ही ऊंचाइयों पे जाता हुआ 49। तर यापुढील सामना असेल धडाकेबाज रोहन विपक्ष आई एकविरा क्रिकेट संघ मांजरली या 2 संघांमध्ये। दोन्ही संघांना एक टॉस साठी यायचा आहे। आखिरी ओवर लेकर देखना है कौन से गेंदबाज आते हैं। देखिए हर टीम के अपनी नसीब रहते हैं। संगीत में हमारे पास तो लता दीदी थी जो इस दुनिया में नहीं रही, और उनके गाए हुए लगभग 30,000 से ज़्यादा गाने, भजन, गज़लें, वाकई में कोई भी दुनिया की कोयल नहीं हो सकती है। यही मसला कुछ पड़ोसी देश के साथ है, उनके पास गायकार एक से एक गुजरे, नुसरत अली, फतेह, राहत अली, लेकिन 2 अली ने उनके 2 कप भी गला दी। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर हवा में खेला है, लेकिन फील्डर पहुंच नहीं पाए। इस बीच 2 रन बनाए। T20 वर्ल्ड कप में हसन अली ने कैच छोड़ा, हेड ने काम तमाम किया। वहीं ऑस्ट्रेलिया टीम थी, 2015 का क्वार्टर फाइनल था, पाकिस्तान का वाफ रियाज पे राहत अली ने कैच छोड़ा, वॉटसन ने काम तमाम कर दिया। इस मरतबा कट कर दिया गेंद को डीप पॉइंट पे।
शॉट में उतनी ताकत नहीं थी। इस बीच 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर 53 रन। डगआउट में से अगर किसी ने चिल्लाए तो 2 रन का पेनल्टी। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मर्तबा पुल किया है, पीछे खिलाड़ी है मिड विकेट पे, 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 54 पे पहुंचा है। कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है, जबकि अब हार्ड हिटर भूषण गायकर सामना कर रहे हैं गेंदबाज बंटी रोहाने का। बल्ले के अंदर लगी है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 56 पे पहुंचा है स्कोर। हालांकि आज 10 फरवरी है, लेकिन अजहरुद्दीन का जन्म हुआ था 8 फरवरी 1963 को। दो गेंदें बची है। इस बीच खड़े खड़े पुल पावरफुल, 6 रन। थोरी साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते नारायण सुरोशी साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती। खींच के मारा चाबुक शॉट, 6 रन। इस मरतबा अच्छी गेंद थी, अतरिक उछालता 1 रन बनता हुआ स्कोर में। तो कुल मिलाकर 5 ओवर की समाप्ति पर 63 रन बने, 64 की चुनौती है। आइए अगले टॉस की तरफ मैं आपको लिए चलता हूं। कमेंटेटर रोशन। कई दोस्तों दर्शक पूछते होंगे कि जब भिवंडी में बी इंडियन खेलती थी तो एक सवाल होता था कि ए इंडियन क्यों नहीं बी इंडियन क्यों? तो वो बी इंडियन बी इंडियन बनो। वैसे एबी डिविलियर्स का जो नाम है वह है अब्राहम बेंजामिन डिविलियर्स। इज ओवर टू रोशन संते। व्यासपीठावरती सन्माननीय नारायण सुरोशी साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे। पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल धडाकेबाज रोहन विपक्ष आई एकविरा मांजरली या 2 संघांमध्ये। आणि टॉस जिंकलाय धडाकेबाज रोहन या टीमने। साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती। टॉस जिंकलाय रोहन या टीमने। प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करणं। 5 षटकांचा सामना आहे। समोरचा संघ आई एकविरा मांजरली संघ आहे। तर या संघाला पहिल्या 5 षटकांमध्ये किती धावसंख्येने रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45। या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय। वाहोली टायगर्स क्रिकेट संघ वाहोली आयोजित वाहोलीकर चषकाचं आयोजन। खूप छान आयोजन आहे, दरवर्षी आम्हाला खेळायला चान्स मिळते इथे। धन्यवाद वावली टीमचे। तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी। माझ्यासोबत मांजरली टीमचे संघनायक आहेत। टॉस गमावला, प्रथम बॅटिंग करावी लागेल, काय स्ट्रॅटेजी असेल कारण की 5 षटकांचा सामना आहे?
5 षटकात आम्ही जवळजवळ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली या ट्रॉफीज आपण पाहतोय 5 फूट उंचीच्या ट्रॉफीज आहेत. या ट्रॉफीजबद्दल आणि खास करून या मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय म्हणणं असेल? खेळपट्टी पण खूप छान आहे आणि मैदान पण खूप छान आहे, त्यामुळे खेळायला खूप मजा येईल. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्समधून माहिती दे टॉस जिंकलाय धडाकेबाज रोहन या टीमने आणि प्रथम स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी आई एकविरा मांजरली या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे. 64 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी पिंपलोली या टीमसमोर. पहिल्या इनिंगमध्ये उमसाई मांजरली या टीमने धाव बनवल्या 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवलंय. तर उद्या एक प्रेक्षणीय सामना देखील आहे, शो मॅच देखील आहे. वाहुली टायगर्स विपक्ष गायकर 11 मांजरली. प्रेक्षणीय सामना आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे, शो मॅच एक्झिबिशन मॅच आणि कॅश प्राइज आहे 51,000. जो संघ जिंकेल त्या संघाला 51,000 रुपीज कॅश प्राइज. श्री गायकर गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय. कार्ड बँडची अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी पिंपलोली या टीमला. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज महेश येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती सागर आणि महेशला इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. प्रथमेश पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय. गोलंदाज श्री गायकर संघनायक आहे, अपकमिंग टॅलेंट आहे, या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे, गोलंदाजी खूप चांगली करतो, पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे उमसाई मांजरली या टीमचा. यावेळी ड्राईव्ह करतोय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 0 आहे. एक फलंदाज गमावलाय. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने केली आहे या सीझनमध्ये. वेग ही त्याची ओळख आहे आणि प्रचंड वेगाने प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. यावेळी बॅटची आतली कडा आहे, शॉर्ट फाईल नाही तर क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय पिंपलोली या टीमला. तर विकेट हॅट्रिकसाठी अहल्या गायकर यांच्याकडून 1100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. मॅच धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिकसाठी हाल्या गायकर यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
ओमसाई मांजरली या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. 64 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी पिंपलोली या टीम समोर. पहिला सामना जिंकलाय जेणुमा नालिंबी या टीमने ऑन साइडला लॉफ्टेड इट आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. गायकर यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. ओमसाई मांजरली या टीमला विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयांचं कॅश प्राइज. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आल्या गायकर. नेहमीच आपण पाहिलंय ओमसाई मांजरली या टीमवरती पारितोषिकांचा ते वर्षाव करत असतात, कारण की आपटीच्या मैदानावरती देखील आपण पाहिलं होतं. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून ओमसाई मांजरली या टीमवरती पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गावदेवी पिंपलोली या टीमची 1/14. 64 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावांची गरज आहे 50. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तर उद्या नक्कीच तिसरा दिवस आहे आणि उद्या पहिला सामना आहे गावदेवी कांबा योगेश शेठ बनकरी साहेबांचा संघ असेल. त्यानंतर त्यांच्या समोर आहे KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली अर्थातच भाऊ शेलार यांचा संघ आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल दहागाव 11 दहागाव विशाल मिरकुटे अरविंद मिरकुटे साहेबांचा संघ आहे. त्यांना फाईट करेल योगराज बुटेरे यांचा गावदेवी पोई. आणि तिसरा सामना असेल जिगरबाज रायते त्यांना फाईट करेल सिद्धिविनायक आपटी राजेश शिसवे यांचा संघ आहे. आणि त्यानंतर शेवटचा सामना असेल ओमसाई वसत विपक्ष विक्की भोईर यांचा संघर्ष 11 केळणी. उद्या देखील 8 दिग्गज संघ आहेत. त्यानंतर सुपर सॅटरडे सुपर फिनालेचा दिवस आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. गोलंदाज दीपक हुक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये डॉट बॉलची समाप्ती. प्रचंड वेग आहे गोलंदाज दीपककडे. धावसंख्या स्थगित आहे 1/14. शेवटचा दिवस नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की 8 नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये असतील. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतो. ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसऱ्याचा प्रयत्न असेल. धावबादची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. नाराज होत आहे सुभाष कायकर जे संघनायक आहेत ओमसाई मांजरली या टीमचे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 1/16. 64 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला होता गोलंदाज श्री गायकरने, परंतु त्यानंतर सुरेख बॅटिंग करतात महेश आणि त्याला साथ देतोय सागर. 16 धावांची पार्टनरशिप बनवली आहे महेश आणि सागरने. बॅटच्या आतली कडा आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. धावबादची संधी असेल आणि पुन्हा एकदा चूक केली दीपकने. अथवा फलंदाज देखील बाद झाला असता, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. एक धाव मिळते गावदेवी पिंपलोली या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. फाईट करताना आपण पाहतोय गावदेवी पिंपलोली या टीमला, कारण की समोरचा संघ सुभाष कायकर यांचा संघ आहे. ओमसाई मांजरली या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे ओमसाई मांजरली या टीमने आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी पिंपलोली. गतवर्षी हा संघ भन्नाट फॉर्ममध्ये होता. रायतेकर चषकाचा चॅम्पियन संघ आणि त्यानंतर आपटीकर चषकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. तोच पिंपलोली संघ आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाहोलीकर चषकामध्ये वाहोली टायगर्स क्रिकेट संघ वाहोली आयोजित वाहोलीकर चषक 2022चं हे भव्य दिव्य आयोजन पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑनला, एक धाव तर कंप्लीट केली. खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 23 धावांची पार्टनरशिप बनवली. फलंदाज महेश आणि सागरने खूप चांगली बॅटिंग इथे मात्र करतायत गावदेवी पिंपलोली या टीमसाठी. ओव्हर द विकेट. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी 40 धावा या बनवाव्याच लागतील. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण फंबल होतो आहे आणि तोपर्यंत अवधीला 2 धावा कंप्लीट करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. 13.00च्या सरासरीने 26 धावा बनवल्यात. 64 धावांचं लक्ष आहे. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे. याच सरासरीने बॅटिंग करावी लागेल आणि 30 सरासरी मेंटेन ठेवली आहे आणि आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज. नक्कीच या स्पर्धेत शेवटचा दिवस शनिवार, सुपर सॅटरडे आणि सुपर फिनालेचा दिवस आणि सुपर फिनालेच्या दिवशी पाहिलं गेलं तर सुपर 8 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. वाहोलीकर चषकामध्ये पहिला सामना असेल तलवली 11 आणि त्यांना फाईट करेल बदलापूर विभागातील एक बलाढ्य संघ रमीज अर्थात पापा यांचा संघ असेल क्रिशा 11 बदलापूर. आणि दुसरा सामना असेल भूमी 11 कुंदे भूषणदादा रोहणे यांचा संघ आहे, त्यांना फाईट करेल हिमास एंटरप्राइजेस राया कामरान कुंगले अख्तर कुंगले यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. आणि तिसरा सामना असेल डोंबिवली विभागातील 2 बलाढ्य संघ चेन द गेम वडवली बी, त्यांना फाईट करेल रणवीर 11 आडिवली. त्यानंतर शेवटचा सामना असेल भिवंडी तालुक्यातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. टेंबिवली विपक्ष अर्जोली या 2 संघांमध्ये एकूण 8 संघ आहेत. आणि शनिवारी रात्री याच मैदानावरती कव्वाली देखील आहे. अजीम नाझा आणि शबनम बानू आणि कव्वालीचे आयोजक आहेत तौसिफजी शेंदूसाहेब आणि फहीमजी जुवारी साहेब आणि सफीरजी सरवले साहेब हे आयोजक आहेत कव्वालीचे. नक्कीच त्यामुळे डबल धमाका असेल, डबल मनोरंजन असेल, कारण की जो संघ विजय मिळवेल त्याला नक्कीच डबल मनोरंजन असेल. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता होती, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत श्री गायकर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा वाहोलीकर चषक 2022चं हे आयोजन. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, शॉर्ट टर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 27. 27 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज श्री गायकर, कारण की प्रमुख गोलंदाज आहे ओमसाई मांजरली या टीमचा. यावेळीच बिग हिट करतो, ऑन साइडला भिडकावून दिलाय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार.
सर्कल 33 धावा धावफलकावरती. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौसिफजी शेंदू साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते सफीर सरवले साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. डॉट बॉलची समाप्ती. फईम जुवारी साहेबांना विनंती असेल. यावी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अपिश अँड पनिश. चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. इवन महावितरण कंपनीमध्ये कार्यरत आहेत आमचे हिरामनजी घागे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि महावितरण म्हटलं तर आमचे सुभाषदादा गायकर देखील मोठ्या पोस्टवरती आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. ओव्हरथ्रो देखील होतोय. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. हिरामनजी घागे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. फईमजी जुवारी साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. हिरामनजी घागे साहेब इथे उपस्थित आहेत. महावितरण कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे मान सन्मान आपण करतोय बाहुलीकर चषकामध्ये. आणि मनसूरजी शेंदू साहेबांना विनंती असेल. अन्सार शेरे साहेबांचे इथे शुभ सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. विनंती असेल साहेबांना की आपण या. आपला देखील अन्सारजी बाला सुशे अन्सारजी बाला सैरे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे आपण मान सन्मान करतोय. देशने आक्रमक रूप धारण केलाय. आक्रमक बॅटिंग करतोय त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक देतोय सागर हा फलंदाज महेशला. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकामध्ये जास्त धाव बनवल्या तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल गावदेवी पिंपळी संघ आणि जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये वापसी करेल ओमसाई मांजरली संघ. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या
एकने पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन, कोणताही रिव्ह्यू नाहीये. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल 41. 41 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. जर महेशने या सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण केलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौशिफजी शेंदू साहेबांकडून 2100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल येतो. धावसंख्या एकने पुढे सरकेल 42 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या बनवाव्या लागतील. चांगला चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू कमबॅक करून देईल ओमसाई मांजरली या टीमसाठी, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. 42 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सागर आणि फलंदाज महेशने. संघाला सावरलंय. या डावाला सावरण्याचं काम केलंय फलंदाज महेश आणि सागरने विजयाच्या आशा पल्लवित केल्यात गावदेवी पिंपलोली या टीमच्या. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावांची गरज आहे 22. 10 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावांची गरज आहे. या दरम्यान वाहोली गावचे माजी कार्यसम्राट सरपंच शाहिदजी मुल्ला साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे ते सदस्य देखील आहेत. आणि चांगला स्ट्रोक आपण पाहतो. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाटील साहेबांच्या नावाचं एक गीत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील खूप मोठं नाव महाराष्ट्र किंग मथुर बैल सध्या धुमाकूळ घालतोय. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावी हुक करतोय आणि चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. महेश फलकावरती 53 धावा जिंकण्यासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि 6 धावा दूर आहे अर्धशतकापासून. महेश जर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जर महेशने 50 धावा केल्या तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौशिफजी शेंदू साहेबांकडून 2100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. स्क्वेअर द विकेट चेंडू खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या एकने पुढे सरकेल 54 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एकाधिक किल्ला लढवतोय. एकपात्री अभिनय दाखवतोय महेश. मिस टायमिंग आहे आणि जेलची शक्यता. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय. हा दुसरा गावदेवी पिंपलोली या टीमला. सागर बॅक टू द पवेलियन. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
जिंकण्यासाठी जर महेशने 50 धावा पूर्ण केल्या, अर्धशतक जर पूर्ण केलं या सामन्यामध्ये, तर सन्माननीय लक्ष्मणजी रोहणे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय तोशिबजी शेंदू साहेबांकडून देखील 2100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र या दोन्ही संघांना आपले हौसले बुलंद ठेवावे लागतील. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ इथून विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जितू घारे. जितू घारेच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 10 धावा डिफेंड करण्यासाठी. मित्रमंडळ, हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. हा सामना सोपवलाय, या सामन्याचं भविष्य सोपवलंय संघनायकाने जितूच्या हातामध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 10. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. बॅटच्या आतली कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टिरक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 55 धावफलकावरती 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. 55 व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 56 धावफलकावरती अब तक 56 ही धावसंख्या आहे पिंपलोली या टीमची. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी सातत्याने करतोय गोलंदाज जितूने. पहिल्या 2 चेंडूंवरती इम्प्रेस केलंय. धावसंख्या स्थगित आहे. 56 धावफलकावरती 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज विष्णू. महेश खेळतोय वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, क्रिकेटचं युद्ध रंगतंय. औचित्य आहे वाहोलीकर चषकाचं. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज विष्णू आहे. एक विस्फोटक फलंदाज विष्णू ऑन स्ट्राईक. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. धावाची संधी असेल आणि स्वतःची विकेट. इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. विष्णू बॅक टू द पवेलियन. आता मात्र इक्वेशन आहे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. गोलंदाज जितूने कमबॅक करून दिलाय ओमसाई मांजरली या टीमला. आणि सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य ठेवतोय आपल्या या षटकामध्ये. आणि आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे महेश, जो खेळतोय वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती. चार धावा दूर आहे अर्धशतकापासून. जर या सामन्यामध्ये फलंदाज महेशने जर अर्धशतक पूर्ण केलं तर तौसिफजी शेंदू साहेबांकडून तब्बल 2100 रुपये आहेत आणि 500 रुपये आहेत लक्ष्मणजी रोहणे साहेबांकडून. एकूण 2600 रुपयांचं कॅश प्राइज असेल ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅच विनिंग गोलंदाजी करतो गोलंदाज जितू घारे ओमसाई मांजरली या टीमसाठी. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज जितू. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 46 धावा बनवल्यात महेशने. त्या 46 धावा येथील मात्र विसराव्या लागतील आणि या 8 धावांवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु काय गोलंदाजी होते जितूसाठी. एकदा जोरात आल्या. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे गोलंदाज जितू घारेने.
टर्निंग पॉइंट षटक फेकलाय, कारण की 6 चेंडू 10 धावांची गरज होती. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय. ओमसाई मांजरली आणि गावदेवी पिंपलोली या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि 4 धावा दूर आहे. अर्धशतकापासून फलंदाज महेश. एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. डॉट बॉल येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय ओमसाई मांजरली या टीमने. ओमसाई मांजरली संघाचं हार्दिक अभिनंदन.